आज तुम्हाला मी खुराकाबद्दल माहिती देणार आहे। त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। आता जो मी खुराक सांगणार आहे हा जवळ आसपास 99% लोकांच्या घरी राहतो, पण कशा पद्धतीने द्यायचा आहे हे 99% लोकांना माहीत नाही। फक्त 1% लोकांना माहीत आहे की कशा पद्धतीने हा खुराक द्यायचा आहे आणि ज्यांना माहीत आहे त्यांनाच व्यवस्थितपणे ह्या खुराकाचे रिझल्ट दिसून येतात, बरोबर। तर जो खुराक आहे तो आहे म्हणजे गव्हाच्या पिठाचे आपण गोळे देतो, बरोबर। गव्हाचं पीठ मळून गोळे देतो, तर त्या गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं आहे। आता मीठ देताना बरेच काही लोक चुकी करतात, ते म्हणजे घरातलं मीठ टाकत असतात। तर घरातलं मीठ टाकायचं नाही। तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये सेंधा नमक म्हणून मीठ भेटतं, बिगर केमिकलचं ते मीठ असतं या। तर ते मीठ तुम्ही चवीनुसार टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही। चवीनुसार त्या पिठामध्ये मीठ टाकायचं आणि ते पीठ असं गव्हाचं मळून घ्यायचं, व्यवस्थितपणे त्याचे गोळे करायचे आणि त्याचे गोळे केल्यानंतर तुम्ही ती जसं की शेळ्या मेंढ्यांनाही देऊ शकता किंवा बोकडांना जसं की पाटींला वगैरे देऊ शकता। म्हणजे तुमचा जो विकाऊ माल आहे, ज्या मालाची तुम्हाला विक्री करायची अशा मालाला तुम्ही देऊ शकता। आता शेळ्या मेंढ्या तुम्हाला विकायच्या असतील तर त्यांना देऊ शकता। आता हे गहू काय करतात तर जसं की वजन वाढवायचं काम हे गहू करत असतात। आता बरेच लोक काय करतात की डायरेक्ट सुका गहू देतात, तर सुका गहू देऊ नका। सुका गहू काय असते माहिती आहे का, त्यांना पचनक्रिया होत नाही त्याची, बरोबर। शेणखतात पडतात किंवा रवत करून बाहेर पाडतात। तर त्यापेक्षा तुम्ही पीठ असं बारीक असं जेणेकरून दळून त्याचं असं म्हणजे त्यात मीठ टाकून, बरोबर। म्हणजे मीठ म्हणजे घरातलं फक्त वापरू नका, ते सेंधा नमक आहे तेच वापरा, बरोबर। तर ते व्यवस्थित चवीनुसार टाकून असं मस्तपैकी मळून घेऊन रोज सकाळी जरी त्याचे गोळे चारले तरी चालतात। आणि जर तुम्ही 12-12:30 वाजता देऊ शकत असाल तर 12-12:30 वाजता द्या, किंवा तुम्ही सकाळी देऊ शकत असाल तर सकाळचं द्या, काही अडचण नाही। गव्हाचं म्हणजे एकदम जड अन्न असते, सकाळचं दिलं तरी त्याची पचनक्रिया वगैरे होत नाही आणि त्यात मीठ असल्यामुळे ते दिवसभर काम करत असते। म्हणजे गहू म्हणजे एकदम चांगल्या प्रकारचा खुराक आहे, बरोबर। ज्या फिरस्ती मेंढ्या असतात, जे काळ्या रानला मेंढ्या जातात, ते काय करतात सकाळी उठल्या गव्हाच्या पिठाचे गोळे चारत असतात। तर काही लोकांना माहिती आहे, ते लोक जसं की सेंधा नमक म्हणून मीठ भेटतं, ते बिगर केमिकलचं मीठ वापरतात। तर काही लोक घरातील पण मीठ वापरतात, घरातलं मीठ म्हणावं असं रिझल्ट दिसून येत नाहीत, बरोबर। जास्त महाग असं सेंधा नमक भेटत नाही, गोष्ट असते 30-40 रुपयाची, तर ते मीठही तुम्ही वापरू शकता आणि सहजासहजी भेटतं असं काही नाही आहे। आता ह्यात एकच विषय आहे, फक्त पचन क्रियेनुसार किंवा त्या पिल्लाच्या नुसारच त्यांना खुराक द्या, म्हणजे जास्त देऊ नका। जसं की लहान असेल म्हणजे 1.5-2 महिन्याचं वगैरे असेल तर त्याला जसं की आपली सुपारी वगैरे असते, तर ते सुपारीसारखं 1-2 गोळ्या फक्त देऊ शकता, जास्त देऊ नका। आणि पीठ जे असतं ते मळताना तुम्हाला सांगतो, आपल्या चपातीच्या पिठासारखं मळायचं नाही, थोडं घट्ट पीठ करून घ्यायचं। म्हणजे काय होतं की त्या कोकऱ्यांच्या किंवा जे शेळीची पिल्लं वगैरे असतात त्यांच्या जसं की आपला टाळा आपण म्हणतो, टाळा, बरोबर। तर त्या असं जिभेपाशी टाळा असतो, बरोबर का, तर त्या टाळ्याला वगैरे असं चिटकत नाही, म्हणजे ते गव्हाचे जे गोळे असतात ते चिटकत नाहीत। तर त्यासाठी तुम्हाला पीठ फक्त घट्ट मळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते मीठ वापरून व्यवस्थितपणे तुम्ही, आता पचनक्रियेला म्हणजे हे जड असतं म्हणून मी म्हणतोय, जसं पचला असं तुम्ही खुराक द्या। नाहीतर तुम्ही काय करताल, लहान पिल्लाला जास्त जर खुराक वगैरे दिला तर ते डंबरून बसेल, म्हणजे फुगल, बरोबर। तर अशा गोष्टी घडू नये म्हणून मी तुम्हाला एक अनुभव म्हणून माहिती सांगतो, बरोबर। हा खुराक एकदम चांगल्या पद्धतीचा आहे। तुम्हाला जर साधा वाटत असेल तर आता मी त्या काही तुम्हाला ह्या पलीकडे मी सांगू शकत नाही, पण ज्यांना साधा वाटतोय ना पण रिझल्ट एकदम जबर आहेत, म्हणजे खपरीच्या बराबरीत ह्याचे रिझल्ट असं दिसून येतात। फक्त तुम्ही व्यवस्थितपणे वापरून बघा एकदा, बरोबर। काय करायचं, वापरायचं म्हणजे मी सांगतो, म्हणजे मी स्वतः वापरतो हा खुराक म्हणून मी सांगतो, बरोबर। तुम्ही 10 तुमच्यात जर पिल्ला असतील किंवा 10 शेळ्या असतील तर त्यातल्या 5 शेळ्यांना चारून बघा आणि 5 शेळ्यांना चारू नका, म्हणजे तुम्हाला रिझल्ट समोरच दिसतात की कशा आहेत। म्हणजे चारलेल्यांना काय फायदा आहे, ना चारलेल्याला काय फायदा आहे, हेही तुम्हाला दिसून येतं, बरोबर। आता मी दिलेली माहिती ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।